माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आमदार असल्याला 2 कोटी रुपये मिळतात, पण मी आमदार नसताना पण 20 कोटी रुपये मिळतात असं वक्तव्य आहे. खरं तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाची काय परिस्थिती झाली आहे हे आता आम्ही विरोधक म्हणून वारंवार सांगत होतो. परंतु आता जे सत्ताधाऱ्यांच्या पोटात आहे ते आता सदा सरवणकर साहेबांच्या तोंडातून बाहेर पडलं आहे. आपल्याला माहिती असेल की याआधीसुद्धा जे शिंदे गटांबरोबर जे आमदार केले त्यांच्यावर निधीचा पाऊस झाला होता. त्यांना 50-50 कोटी रुपये सुद्धा मिळाले होते आणि त्यामुळे आता माजी आमदार झाले तरीसुद्धा त्यांना निधी आहे आणि त्यामुळे खरं तर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निधी मिळाला पाहिजे आणि त्यामुळे हा निधी मिळताना आज अनेक जी कामं ठेकेदारांनी पूर्ण केली आहेत, ठेकेदारांकडनं सत्ताधाऱ्यांनी कमिशन घेऊन सुद्धा मोकळे झाले आहेत, परंतु ते ठेकेदार आज आत्महत्या करत आहेत. त्यामुळे आधी खरं तर त्यांचे पैसे द्या आणि नवीन निधीचं बोललं पाहिजे होतं. परंतु आज संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांची मधमस्ती चालू आहे आणि याच्या विरोधात निश्चितपणे जनता रस्त्यावर उतरेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटी रुपयापर्यंत खर्च होतो. काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून 100-100 बोकडं. आमदार संजय गायकवाड यांचं विधान आहे. खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की संजय गायकवाडांच्या सुद्धा जे पोटात होतं ते तोंडावर आलेलं आहे. कारण ही सत्ता जे पाचवी बहुमत मिळालं आहे ते खरं तर आर्थिक घडामोडीतनं मिळालेलं आहे. आज कोट्यावधी एकेका मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये 50-50 कोटी रुपये खर्च करून हे आमदार निवडून आलेले आहेत आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा ट्रेलर संजय गायकवाडने दाखवलेला आहे की 2-2 कोटी रुपये खर्च करून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी ते जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे याचा खरं तर बोध महाराष्ट्रातील जनतेने घेतला पाहिजे आणि जनतेने या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मतदानाच्या रूपाने हा आवाज जनतेने उठवला पाहिजे. लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातला ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ऑडिओ क्लिपमध्ये हाके यांना पैशाची ऑफर आहे आणि हाके यांनी ड्रायव्हरचा UPI देतानाचं तरुणी काढले. खरं तर आज सगळ्या राजकारणामध्ये एकमेकाविरुद्ध बोलायचं, ते सुपारी घेऊन बोलायचं असा प्रकार सुरू आहे आणि त्यामुळे हे काही नवीन नाही असं मला तरी वाटतं.